चाकण हद्दीत मागील 15 आठवड्यापूर्वी पोलिसांना टीप मिळाली की एका स्कॉर्पिओमध्ये एमडी मेफेड्रोन ड्रग्ज हा अंमली पदार्थ घेऊन तरुण जात आहे। चाकण पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले। गाडीत अपेक्षेप्रमाणे एमडी मेफेड्रोन ड्रग्ज मिळाले। गुन्हा दाखल होऊन तरुणाला अटक झाली। सुरुवातीलाच हा प्रकार अडवण्यासाठी रचलेला डाव असल्याची शंका निर्माण झाली होती। नंतर चौकशीत तफावत आढळल्याने गोंधळ वाढला। तांत्रिक विश्लेषण, कॉल रेकॉर्डची पाहणी केली। त्यानंतर खऱ्या संशयिताचा माग काढला असता पोलिसांना टीप देणाराच निघाला खरा सूत्रधार असल्याची बाब समोर आली। या घटनेतील सुरुवातीलाच यामध्ये अडकवण्यात आलेल्या तरुणाच्या आई व वडिलांनी आपल्या मुलाला जाणीवपूर्वक संबंधित हॉटेलमध्ये बोलावून अडकवले असल्याचे स्पष्ट केले होते। आता तपासात देखील ही बाब स्पष्ट झाली आहे। जमिनी खरेदी करून प्लॉटिंग करून विक्री करण्याच्या व्यवसायातील वादातून तरुणाला अंमली पदार्थ बाळगल्याच्या गुन्ह्यात अडकवल्याचे उघड झाले आहे। सुरुवातीला घाईने गुन्हा दाखल केलेल्या चाकण पोलिसांनी गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन तिघांना अटक केली। तब्बल 20 दिवसानंतर खरा प्रकार उघडकीस आला। गुन्ह्यात अडकलेले तुषार कड यांचे सहकारी असलेले खेड तालुक्यातील वाकी येथील निखिल कड, राहुल टोपे आणि टीप देणारा वसीम हनीफ शेख राहणार घोरपडी पुणे अशा तिघांना अटक करण्यात आली आहे। त्यांचा मित्र हनीफ मुजावर राहणार वडगाव पीर तालुका आंबेगाव यांचा शोध घेण्यात येत आहे। चाकण पोलिसांना 23 एप्रिल 2025 रोजी बातमी मिळाली की चाकण येथील ग्रँड हॉटेल समोर एका स्कॉर्पिओमध्ये मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आहे। पोलिसांनी छापा टाकून त्यातील तरुण तुषार मलिभाऊ कड राहणार वाकी तालुका खेड यांना मेदनकरवाडी येथून ताब्यात घेऊन स्कॉर्पिओची झडती घेतली। चालकाच्या बसण्याच्या सीटच्या पाठीमागील बाजूस सीटच्या कप्प्यात सिल्वर रंगाच्या पेपरमध्ये पॉलिथिनच्या 8 छोट्या पिशव्या आढळून आल्या। त्यात एमडी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ आढळून आला। हवालदार सुनील शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एनडीपीएस खाली गुन्हा दाखल करून तुषार कड यांना अटक केली। चाकण पोलिसांनी अटकेत असलेल्या तुषार कड यांच्याकडे सखोल चौकशी केली तेव्हा तो सांगत असलेली हकीकत तसेच गुन्ह्याची पद्धत यामध्ये तफावत आढळून आली। तेव्हा पोलिसांनी आरोपीचे एकंदरीत पूर्व इतिहास व समाजातील स्थान यावरून आरोपीला कोणीतरी जाणीवपूर्वक अंमली पदार्थाच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले। चाकण पोलिसांनी आरोपी तुषार कड, बातमीदार व इतर संशयित लोकांची पारंपरिक पद्धतीने गोपनीय माहिती काढली। त्यांचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले। त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे रेकॉर्ड पाहता त्यांच्यावर सलग काही दिवस पोलीस अंमलदारामार्फत पाळत ठेवून माहिती काढली। त्यावरून तुषार कड हा सांगत असलेल्या माहितीवरून संशयित लोकांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी उलटा तपास सुरू केला। तुषार कड तसेच निखिल कड, राहुल टोपे सर्व राहणार वाकी तालुका खेड हे एकाच गावात राहत असून त्यांचा जमीन खरेदी करून प्लॉटिंग करून विक्री करण्याचा एकत्रित व्यवसाय होता। या व्यवसायातील पैशांच्या देवाणघेवाणीच्या हिशोबावरून तुषार कड याचे निखिल कड व राहुल टोपे यांच्याशी वाद झाले होते। त्याचा बदला घेण्याच्या हेतूने व व्यवहार करीत असलेली जमीन आपल्यालाच मिळावी या उद्देशाने निखिल कड, राहुल टोपे यांनी त्यांचा मित्र हनीफ मुजावर व अंमली पदार्थाची बातमी देणारा वसीम शेख यांनी कट